मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय एक महत्त्वाची बातमी। भारतीय जनता पक्ष यांनी शिवसेना पक्ष फोडला, इतर पक्ष फोडले। ज्या पक्षांच्या नेत्यांवरतीच आरोप केले त्याच नेत्यांना आज भारतीय जनता पक्षाने मंत्रिपदावरती बसवलेले आहे। याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली जनसामान्य माणसामधली प्रतिमा जी भारतीय जनता पक्षाची आहे ती मात्र आता या ठिकाणी ढवळून निघालेले आहे। अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते मस्तवाल आणि सत्तेची मस्ती काय असते हे पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहेत। पण सरकारमध्ये स्वतः आहोत त्यामुळे आपल्याला काही होणार नाही आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधली जी वागणूक आहे ती सर्वसामान्य माणसाला पचनी पडत आहे। गेल्या 20 दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे नेते जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तसेच महापालिकेतील महत्त्वाचा चेहरा भारतीय जनता पक्षाचे नेते 20 दिवसापासून जवळपास फरार होते। पोलिसांनी तपास चालू केला आणि चक्र फिरली आणि त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाचा नेता अखेर 20 दिवसानंतर या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय आणि कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर या ठिकाणी पोलिसांना शरण यावं लागलं। पोलिसांना शोध घेता आला नाही की जाणून बुजून या ठिकाणी जामिनीची वाट बघत होता असाही आता प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय। नाशिक मधील 20 दिवसापासून फरार असलेले उद्धव निमसे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। काही दिवसापूर्वी राहुल धोत्रे यांचा खून झाला होता आणि त्यांच्या हत्ये प्रकरणी आज उद्धव निमसे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव निमसे यांना या ठिकाणी खून प्रकरणी, हत्या प्रकरणी, राहुल धोत्रेंच्या हत्या प्रकरणी निमसे यांना आज कोर्टासमोर हजर करणार आहेत। मात्र या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, अनेक ठिकाणी जामिनासाठी अर्ज करत 20 दिवसापासून ही व्यक्ती फरार होती। मात्र कोर्टाने या ठिकाणी निकष दाखवत राहुल धोत्रेंच्या खुनाशी त्यांचा संबंध जवळपास शक्यता वर्तवली जाते पोलिसांकडून। म्हणूनच आज या ठिकाणी 20 दिवसानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला या ठिकाणी पोलिसांच्या शरण येऊन अटक व्हावी लागली। मात्र पोलिसांवरती प्रश्नचिन्ह कायम उपस्थित होतात। 20 दिवसापासून त्यांना आपण जामिनासाठी मोकळीक दिली होती का हाही प्रश्न आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट करावं, चॅनलला सबस्क्राईब करा।